नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया प्रयोग हा लेसन अगदी साध्या सोप्या पद्धतीने। प्रयोग हा लेसन शिकण्याच्या आधी विद्यार्थ्यांना कर्ता कर्म हे ओळखता येणे गरजेचे आहे। कर्ता आणि कर्म जर व्यवस्थित ओळखता येत असेल तर प्रयोग हा लेसन सोपा आहे आणि आपण प्रयोग कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असतो की नसतो यावरून शिकणार आहे, काळावरून बिलकुल नाही। कारण काळावरून प्रयोग शिकले तर आपलं उत्तर थोडं चुकू शकते, पण कर्ता आणि कर्म जर व्यवस्थित ओळखता येत असेल आणि कर्ता आणि कर्म व्यवस्थित ओळखता आल्यानंतर कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असतो की नसतो यावरून शिकायचे आहे प्रयोग। अगदी 3 लाईनमध्ये तुम्ही प्रयोग शिकू शकता, पण आधी ओळखायचं असते कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे। आणि आज आपण फक्त सकर्मक वाक्याचा प्रयोग बघणार आहे, अकर्मक नाही आणि द्विकर्मक क्रियापद नाही। डिटेलमध्ये आपण नंतर घेऊ। आधी आपण साध्या सोप्या पद्धतीने वाक्य समोर आलं की सहज ओळखता आलं पाहिजे की हा कर्तरी प्रयोग आहे, हा कर्मणी प्रयोग आहे की हा भावे प्रयोग आहे। कर्तरी कर्मणी भावे असे आपले प्रयोगाचे प्रमुख 3 प्रकार। प्रयोगाचे एकूण प्रकार, प्रमुख प्रकार, मुख्य प्रकार 3 आहे। कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग। तर चला शिकूया प्रयोग। प्रयोगामध्ये मी इथे 4 वाक्य लिहिलेले आहे। वाक्य आहे गोपाल गाय बांधतो, दुसरं वाक्य आहे गोपाल गाईला बांधतो, तिसरं वाक्य आहे गोपालने गाय बांधली, चौथं वाक्य आहे गोपालने गाईला बांधले। जे 4ही वाक्य जे आपले आहे ते वाक्य सकर्मक आहे, यातलं एकही वाक्य अकर्मक नाही आहे। बांधण्याची क्रिया करते आहे गोपाल आणि बांधण्याची क्रिया होते आहे गायीवर। बांधणारा कोण? गोपाल। बांधलेली काय? गाय। म्हणजे प्रत्येक वाक्यातला गोपाल हा शब्द कर्ता आहे आणि गाय हा शब्द कर्म आहे, म्हणजे 4ही वाक्य आपले सकर्मक आहे। पहिले 2 वाक्य मी कर्तरी प्रयोगात घेतलं, 3 नंबरचं वाक्य मी कर्मणी प्रयोगात घेतलं, 4 नंबरचं वाक्य मी भावीमध्ये घेतलं। आता आपण कसं ओळखायचा कोणत्या वाक्याला मी कर्तरी प्रयोग म्हणू, कोणत्या वाक्याला मी कर्मणी प्रयोग म्हणू, कोणत्या वाक्याला मी भावे प्रयोग ओळखू, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। तर गोपाल हा कर्ता आहे, पहिले 2 वाक्य कर्तरीमध्ये घेतलेले। आता 2 वाक्य कर्तरीमध्ये का घेतलं? कर्तरीमध्ये 2 टाईपचे वाक्य तयार होतात। कर्तरीमध्ये कर्तरी प्रयोग ओळखायचा असेल तर ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला असला तरी चालते आणि नसला तरी चालते। इथे कर्माला प्रत्यय नाही आहे आणि इथे कर्माला प्रत्यय आहे, पण इथे कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही आहे, म्हणजे इथला कर्ता हा प्रथमा विभक्तीत आहे आणि इथलं कर्म प्रथमांत आणि द्वितीयांत आहे। म्हणजे सोप्या साध्या पद्धतीत ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला असो किंवा नसो उत्तर आहे कर्तरी प्रयोग। ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाही आहे उत्तर आहे कर्मणी प्रयोग। आणि ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय हजर असेल तर उत्तर आहे आपलं भावे प्रयोग। 3च लाईनवरून प्रयोग ओळखता येते, कर्तरी कर्मणी भावे। काय घेतलं आपण? ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला असेल किंवा नसेल उत्तर आहे कर्तरी प्रयोग। ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला बिलकुल नसेल उत्तर आहे कर्मणी प्रयोग। आणि ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय हजर असेल तर उत्तर आहे भावी प्रयोग। कर्तरीमध्ये वाक्य सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही स्वरूपाचे येतात। कर्मणीमध्ये सगळी वाक्य सकर्मक असतात, एकही वाक्य अकर्मक येत नाही। जिथे वाक्य अकर्मक असेल तिथे कर्मणी प्रयोगाचा विचार करायचा नाही। आणि भावे प्रयोगामध्ये सुद्धा वाक्य सकर्मक अकर्मक येते, पण कर्मणीमधले सगळे वाक्य सकर्मक, कर्तरीमध्ये सकर्मक अकर्मक, कर्मणीमधले सगळे वाक्य सकर्मक आणि भावेमध्ये सकर्मक अकर्मक येतात। ओके, कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्माला असो किंवा नसो कर्तरी प्रयोग। ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला नसेल उत्तर आहे कर्मणी प्रयोग। आणि ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय हजर असेल तर उत्तर आहे भावे प्रयोग। एखादे वाक्य आपण समजून घेऊ या 4 लाईनवरून। परत ताई राखी बांधते हे वाक्य सकर्मक आहे। इथे मी सध्या फक्त आता सकर्मक वाक्याबद्दल बोलत आहे। ताई राखी बांधते, आन्सर आहे कर्तरी प्रयोग। ताई कर्ता आहे, राखी कर्म आहे, म्हणजे वाक्य सकर्मक आहे। बांधणारी कोण? ताई। बांधलेली काय? राखी, वाक्य सकर्मक आहे। मग ताई राखी बांधते, ताई राखी बांधते किंवा ताई राखीला बांधते किंवा ताई दादाला ओवाळते, आन्सर आहे कर्तरी प्रयोग। ताईने राखी बांधली उत्तर आहे कर्मणी प्रयोग आणि ताईने दादाला ओवाळले उत्तर आहे भावे प्रयोग। परत वाक्य घेऊ। कृष्ण कंस मारतो, कृष्ण हा कर्ता आहे, कंस हा कर्म आहे, म्हणजे प्रत्येक वाक्यातला कृष्ण कर्ता आहे आणि कंस हा शब्द कर्म आहे। हे वाक्य आपण 4 मध्ये फिरू। कृष्ण कंस मारतो कर्तरी प्रयोग,
कृष्ण कंसाला मारतो तरी कर्तरी प्रयोग, कृष्णाने कंस मारला कर्मणी प्रयोग आणि कृष्णाने कंसाला मारले, उत्तर आहे भावी प्रयोग. एवढं सोपं आहे. पण आता वाक्य आहे राजाला मुकुट शोभतो. आता या वाक्याचा प्रयोग ओळखायचा असेल तर लगेच पाहायचं नाही की याला प्रत्यय आहे आणि याला प्रत्यय नाही आहे, लिहून टाका उत्तर कर्मणी प्रयोग. तो उत्तर चुकलेलं असेल. का उत्तर चुकलेलं असेल? कारण हे वाक्य अकर्मक आहे. शोभणारा कोण? मुकुट. शोभलेला काय? मुकुट. मुकुट हा शब्द कर्ता आहे आणि या कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही आहे. उत्तर आहे अकर्मक. अकर्मक आहे तर नक्कीच कर्मणी प्रयोग होणार नाही आहे. तर अकर्मक वाक्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे वाक्य अकर्मक असेल तर बिलकुल कर्मणी प्रयोगाचा विचार करायचा नाही. वाक्य अकर्मक आहे ना, शोधाचा कर्ता, कर्म तर नाहीच. मग कर्म नाही आहे, हा कर्ता आहे आणि या कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही आहे. उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. आणि दोन कर्माचा प्रयोग ओळखायचा असेल, जसं आता याच्यामध्ये आहे रामाने हरणाला बाण मारला. आता या वाक्याचा प्रयोग ओळखायचा असेल तर परत हे नाही चेक करायचं, अरे दोघांना प्रत्यय आहे, लिहून टाका आन्सर भावे प्रयोग. आता या वाक्यामध्ये हे वाक्य सोपं होतं, कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो. पण इथे रामने हरणाला बाण मारला या वाक्यात दोन कर्म आहे, हरणाला आणि बाण. जेव्हा दोन कर्माचा द्विकर्म क्रियापदाचा प्रयोग ओळखायचा असेल तर आपल्याला द्विकर्म क्रियापदामध्ये राहते प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. रामने बाण मारला, रामने हरणाला बाण मारला. रामची पहिली क्रिया होते बाणावर. तर बाण हा शब्द प्रत्यक्ष कर्म आहे आणि बाण हा मारलेला आहे हरणाला, तर हा झाला आपला अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे ज्या वाक्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म असते त्याला म्हटला जातो द्विकर्म क्रियापद. आणि द्विकर्म क्रियापदाचा प्रयोग ओळखताना फक्त बघायचं असते कर्ता आणि बघायचं असते प्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म बघायचं नसते. दोन कर्माचा प्रयोग ओळखताना अप्रत्यक्ष कर्म बघायचं नसते, बघायचं असते कर्ता आणि बघायचं असते प्रत्यक्ष कर्म. मग याला प्रत्यय आहे आणि याला प्रत्यय नाही आहे तर आपला आन्सर आहे कर्मणी प्रयोग. आणि जर मी याचा प्रत्यय काढला तर आपला आन्सर आहे कर्तरी प्रयोग. कर्त्याला आणि प्रत्यक्ष कर्माला या दोघांना प्रत्यय लावले तर मग तेव्हा होईल भावी प्रयोग. पण दोन कर्माचा प्रयोग ओळखायचा असेल तर अप्रत्यक्ष कर्म बघायचं नसते. समजलं? एकदा रिपीट. कर्तरी प्रयोग ओळखायचा असेल तर कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्माला असो किंवा नसो, उत्तर आहे कर्तरी प्रयोग. ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला बिलकुल नसेल, उत्तर आहे कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय हजर असेल तर भावी प्रयोग. पण वाक्य आधी अकर्मक आहे का, दोन कर्म आहे का, हा भाग पहिले ओळखा आणि नंतर ओळखा प्रयोग. डिटेलमध्ये माहिती आपण परत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग घेऊ. आता हे फक्त ओझं अर्थ घेतलं. परत सांगत आहे की तुम्ही 3च वाक्य पाठ करणे आहे. कर्तरी कर्मणी भावे प्रयोग ओळखायचा असेल तर कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्माला असो किंवा नसो, कर्तरी प्रयोग. ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला बिलकुल नसेल तर उत्तर आहे कर्मणी प्रयोग. आणि ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय हजर असेल तर उत्तर आहे भावी प्रयोग. आता हाच भाग पेपरला विचारला कसा जातो, कोणत्या प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो, उत्तर आहे कर्तरी प्रयोग. कोणत्या प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमांत आणि द्वितीयांत असते, उत्तर आहे कर्तरी प्रयोग. कोणत्या प्रयोगामध्ये कर्म हे नेहमीच प्रथमांतच असते, म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असते, उत्तर आहे कर्मणी प्रयोग. आणि कोणत्या प्रयोगामध्ये कर्म हे नेहमी द्वितीय विभक्तीचे सप्रती असते तर उत्तर आहे भावे प्रयोग. कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्माला असो किंवा नसो, कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला बिलकुल नसेल तर उत्तर आहे कर्मणी प्रयोग. आणि कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय हजर असेल तर उत्तर आहे भावे प्रयोग. आलं लक्षात? धन्यवाद.